हॅलो ऑल. उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी आरती तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करत आहे. मागचं थंबनेल बघून, व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल की आज आपण कशावरती डिस्कस करणार आहोत. सो येस, आज आपण काय बघणार आहोत तर जी काही वेतन श्रेणी आहे अंगणवाडी मुख्य सेविकेची ती आपण आज सविस्तर पाहणार आहोत. ठीक आहे, कोणत्याही कंपनीत जॉब करण्यासाठी किंवा कोणताही कर्मचारी असू द्या त्याला त्याचं जे काही बेसिक पे स्केल आहे ते माहिती असायला पाहिजे. त्याचं पूर्ण जे आर्थिक नियोजन आहे ते करण्यासाठी इव्हन लागल्यावर तुम्ही ते नियोजन बरोबर करालच ही वेगळी गोष्ट, पण जे काही आपली वेतन श्रेणी आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहून घेऊयात. आता नेहमीच फिलॉसॉफिकली मोटिवेट करणं गरजेचं असतं नाही. आपण 360 डिग्रीने जसे आपले प्रश्न अनालिसिस करत असतो त्याच पद्धतीने आपण आपलं मोटिवेशन सुद्धा 360 डिग्रीने करूयात. आणि आज आपण काय करूयात, पूर्ण वेतन श्रेणीबद्दल सविस्तर जी माहिती आहे ती याच्यामध्ये घेऊयात. आता भरपूर आमच्या ज्या काही ताई आहेत त्यांची ही ड्रीम पोस्ट आहे, अंगणवाडी मुख्य सेविका त्यांना व्हायचं आहे. सो त्याच्यासाठी त्यांना नेहमीच क्युरिओसिटी असते की पद कसं आहे, त्याचं काम काय आहे ते तुम्हाला बेसिकली माहिती आहे, पण याच्यामध्ये त्यांचा पगार किती आहे तो आज आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, छोटा व्हिडिओ असणार आहे, फार काही मोठा नाहीये. आणि याच्यामध्ये जे काही सविस्तर आहे, त्यांना कोणते भत्ते मिळतात, कुठे त्यांची पेमेंट कपात होते, हे सर्व जे आहे ते आपण आपल्या आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, सो येस, चला पाहूयात. आता याच्यामध्ये जे बेसिक पे स्केल आहे ती S13 वेतन स्तराद्वारे आपल्याला 35,400 एवढी मिळत असते. ठीक आहे, आता ही सर्वात स्टार्टिंगची आहे, मूळ वेतन आहे आणि याच्यावरती दरवर्षी 3% दराने वार्षिक वेतन वाढ जी आहे ती आपल्याला प्रामुख्याने दिसून येते. सो दरवर्षी तुमचा कामाचा अनुभव पण वाढणार आणि तुमचे जे काही पेमेंट आहे ते सुद्धा वाढणार आहे. सो येस, आता ही जरी स्टार्टिंगला कमी असेल, इव्हन कमी नाहीये ही, पण ही जर कमी असेल तरी पण दरवर्षी आपली जी पेमेंट आहे ती 3% दराने वाढत जाणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये जे प्रमुख भत्ते पुढे ऍड होत जातात तर त्याच्यामध्ये 50% जो आहे मूळ आपली जी काही वेतन आहे त्याच्यावर त्याचे 50% म्हणजेच 17,700 एवढा महागाई भत्ता ते देतात. ठीक आहे, महागाईची जी काही आपल्या अवतीभोवती महागाई आहे त्याची झळ तुम्हाला लागू नये. सो याच्यासाठी सुद्धा सरकार खबरदारी घेतं. तुम्हाला जर काही नवीन वस्तू खरेदी करायच्या असतील, इव्हन काय जो काही खर्च असेल, येस, जे काही महागाई भत्ता आहे तो 17,700 जो आहे तो तुम्हाला मिळत असतो. त्याच्यानंतर घर भाडे भत्ता, याच्याद्वारे तुम्ही जे काही टॅक्स आहे त्याच्यापासून तुम्हाला सवलत वगैरे मिळत असते. सो हे जे काही घर भाडे भत्ता आहे 15% म्हणजेच किती 5,310 एवढा तुम्हाला मिळत असतो. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे NPS सरकारी योगदान. ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणतो नॅशनल पेन्शन स्कीम, तुमचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना आहे आणि याच्यामध्ये 14% असतं, जे की आपल्याकडे सरकारकडून आपल्याला 7,434 एवढं योगदान मिळत असतं. वाहन भत्ता असतो 1,350चा, आर्थिक सुरक्षा सुद्धा आपल्याला प्रदान केली जाते. सो ओव्हरऑल जर आपण वेतन पाहायला गेलं तर ते किती आहे, 35,400 मूळ वेतन प्लस हे इतर भत्ते मिळून आपल्याला मिळत आहे 67,194 रुपये एवढं आपलं जे काही पेमेंट सॅलरी आहे तेवढी आपल्याला मिळत आहे. आता याच्यामधून काही कपात होणार आहे, पण हा खूप छान आकडा आहे आणि भरपूर जणांचं याच्यामधून आपण जे काही समाजासाठी देणं लागतं ते कार्य सुद्धा करत असतो आणि आपल्याला प्रॉपर जी काही पेमेंट आहे ती सुद्धा भेटत असते. सो येस, समाज कल्याण सुद्धा होतं आणि आपल्या कुटुंबावरती एक जी महिला आहे ती या पोस्टच्या दरम्यान मध्ये तिचं ज्या गोष्टीवरती लक्ष असतं, इव्हन आपल्या कुटुंबासाठी असेल, प्रवासाचा खर्च असेल किंवा आपलं भविष्य सिक्युअर करण्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर ओव्हरऑल जबाबदारी हे सगळं काही शासन घेत आहे. सो तुम्हाला इतर गोष्टींवरती आपल्याला पॅनिक व्हायची तर गरज पडणारच नाही आणि जे काही मूळ आपलं काम आहे त्याच्यावर तुम्ही प्रॉपरली फोकस करू शकाल आणि एकदम फोकसफुली, एकदम पेशंटली आणि एकदम कॉन्फिडंटली तुम्ही तुमचं काम कराल आणि त्याच्यावर 100% लक्ष केंद्रित करून काम कराल आणि एवढी तुम्हाला पेमेंट त्याच्यामध्ये मिळणार आहे. याच्यामध्ये आधी कपात होणार आहे ती आपण आधी बघून घेऊयात. NPSचं स्वतःचं योगदान असतं 10% आणि याच्यामध्ये NPS सरकारी जी योजना आहे याच्यामधून तुम्हाला 14% जी आहे ती कपात होत असते. 7,434 हे जे आहे ते पेन्शन खात्यात जमा करण्यासाठी कपात केली जाते. सो तुमचं फ्युचर सिक्युअर करण्यासाठीच ही तुमची सेव्हिंग आहे आणि ही
फोर्स्ड सेव्हिंग आपण म्हणूया त्यांना. सो ही सेव्हिंग तुमची होत असते. त्याच्यानंतर व्यावसायिक कर जो आहे, प्रोफेशनल टॅक्स आहे, तो महाराष्ट्रातील नियमानुसार 200 दर महिन्याला असतो आणि मार्चमध्ये 300 असतो, तर ते कापले जातात. इतक्या मोठ्या पेमेंट स्केलमध्ये एवढेशे जरी कापले तरी पण फार काही फरक पडणार नाहीये. त्याच्यानंतर एकूण जे कपात जी आहे त्याची जर आपण बेरीज केली तर ती होते 12,944 एवढी. ठीक आहे. सो येस, आपल्याला आता बघायचं आहे की आपली ग्रॉस सॅलरी किती होती, 64,194, ज्याच्यामधून डिडक्शन करून कपात करून किती होते, 12,944. आता याच्यामध्ये सुद्धा कपातीला असं घ्यायचं नाहीये की कपात होते म्हणून म्हणजे माझे पैसे ते वेस्ट जातात. इव्हन काही टॅक्सेसच्या स्वरूपात जात आहेत आणि काही तुम्हाला परत मिळणार आहेत. नंतर तुमचं भविष्यात जे काही तुमचं काही फ्युचर आहे ते फ्युचर सिक्युअर करण्यासाठी तुम्हाला हे वापस नंतर मिळणार आहेत. सो येस, ती तुमची फ्युचरसाठी केलेली असलेली फोर्स्ड सेव्हिंग आहे शासनाकडून. सो तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे आणि ओव्हरऑल तुम्हाला जे काही वेतन मिळणार आहे ते आहे 54,250 एवढं. ठीक आहे. सो ओव्हरऑल खूप छान अमाऊंट आहे, खूप छान पोस्ट आहे आणि आपल्या सगळ्या अंगणवाडी ताई याच्यासाठी खूप दिवस रात्र मेहनत करत असतात आणि ही जे काही वेतन श्रेणी आहे ती सुद्धा खूप बऱ्यापैकी चांगली आहे. ठीक आहे, बेस्ट आहे माझ्या मते तरी. ठीक आहे. आणि आपल्या हातात मिळणारा जो पगार असणार आहे तो असणार आहे 54,250 आणि याच्यामधून तुम्ही तुमचं जे काही आर्थिक नियोजन करायचे ते करू शकतात. आणि एवढं प्रॉपरली जे काही पेमेंट स्केल आहे ते आपण पाहिलेलं आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, थोडंफार तरी मोटिवेशन जरी मिळालं असेल, तरी पण लाईव्ह चॅटमध्ये इव्हन कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा जे काही तुमचा रिस्पॉन्स आहे तो टाकत चला. व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि तुमच्या ज्या काही आपली जी ड्रीम पोस्ट असते त्याच्याबद्दल असलेल्या क्युरिओसिटी मधील एक गोष्ट जी की आपल्या पेमेंटची असते ती क्लिअर झाली असेल तर सेशन नक्की लाईक करा, फीडबॅक नक्की द्या, आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि इथून पुढचे आपल्या सेशनवरचे, आपल्या चॅनलवरचे सगळे लेक्चर्स जे आहेत ते प्रॉपरली अटेंड करत राहा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच.